शिवसेना भाजप आणि एमआयएम मध्ये खडाजंगी. होकर्सच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने. सर्वसामान्य सभेत बराच वेळ गदारोळ. चेंबूर दुर्घटना प्रकरण चौकशी अहवाल मला मान्य नाही. महापौर रितू तावडेंचं वक्तव्य. गार्डन अधीक्षक कंत्राटदाराला जबाबदार धरणं गरजेचं असल्याचीही दिली प्रतिक्रिया. 17 तारखेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागणार. श्रीकांत शिंदे आज दिल्लीला जाणार. ऑपरेशन टायगर कधीच थांबणार नाही. मुंबईतील नगरसेवक तसेच आजी माजी लोकप्रतिनिधी रांगेत. मंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य. विनायक राऊतांची सून गिरिजा राऊत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. वकील सागर कदम फडणवीसांची भेट घडवून आणणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा. ऑपरेशन टायगरच्या यशानंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा. एनडीएच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता. नालासोपाऱ्यात रिगल स्पामध्ये सुरू देह व्यापाराचा पर्दाफाश. 6 पीडित महिलांची सुटका. 2 आरोपींना अटक. लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका. जुहू चौपाटीवर प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात. पालिका प्रशासनाला अखेर आली जाग. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट. केतनच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र. हत्येप्रकरणाची फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणीची मागणी. एनडीएत जाण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजूनही चाचपणी. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार. सूत्रांची माहिती. मुंबईत झाड कोसळण्याच्या घटनेवरून गार्डन सुप्रिटेंडेंट जितेंद्र परदेशींचा लोकशाही मराठीने मुद्दा लावून धरताच मनसेही आक्रमक. जितेंद्र परदेशींची हकालपट्टी करा अन्यथा सोडणार नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा. ठाण्यात बॅनर पडून एक मुलगी जखमी. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात असंख्य बॅनर. पालिका आयुक्त ठोस कारवाईचे आदेश कधी देणार? बॅनर कोसळून बळी गेल्यावर मनपाला जाग येणार का? लोकशाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.